आणि नाणी दरवाजावरून आपल्याला प्रवेश घेता येतो किल्ल्यावर आणि चित्त दरवाजावरून आउट मार्ग ठेवलेला आहे बाहेर जाण्यासाठी. सगळे व्हॉलंटियर आहेत. अरे थांबा ना बाई. सर्व शिवभक्तांना नम्रतेची विनंती आहे, वरती जाम झालाय, आपल्या आहे त्या जागा बसून घ्यायचं आहे. जेवण झाले आता आणि आता आम्ही निघतोय होळीच्या माळाकडं. जय शिवराय मित्रांनो, मी ज्ञानेश्वर जाधवर आणि स्वागत आहे तुमचा एका नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण जात आहोत रायगडला. उद्या 6 जून छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पाडण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये सामील होण्यासाठी आपण जाणार आहोत. खरं तर स्वराज्यावर किंवा हिंदू लोकांवर होणारा अन्याय खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांनी ज्या दिवसापासून मुक्त केला तो दिवस म्हणजे छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक. तर त्या राज्याभिषेकाला आपण सामील होण्यासाठी जातोय आणि आपल्याबरोबर माझा भाऊ रोहन आहे. जय शिवराय मित्रांनो. आणि सध्या आपण मुळशीमध्ये आहोत आणि 7 वाजलेले आहेत आणि आपली गाडी देखील रेडी झालेली आहे आणि बऱ्याच गाड्या रायगडला जाण्यासाठी इथून रवाना होत आहेत. हा रूटच थेट रायगडला जातो आणि वातावरण पहा मित्रांनो कशा प्रकारे झाले. तर वेळ न घालवता आपण पुढे जाऊ. शिवराज्याभिषेकाच्या दिवशी आपल्याला गाडी पार्किंगपर्यंत म्हणजेच गडाच्या पायथ्यापर्यंत घेऊन जाता येत नाही. तर त्यासाठी 5 ते 10 किलोमीटर अंतरावर पाचाड गावाच्या पण अलीकडं आपल्याला पार्किंग करावं लागते आणि तिथून पुढं बसची म्हणजेच एस टी महामंडळाची सुविधा किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी शासनाने केलेली आहे आणि ठिकठिकाणी आपल्याला मेडिसिन वगैरे भेटतात. किल्ल्यावर चढायच्या अगोदर आपली तिथं खाली चेकिंग केली जाते. आपण तलवारी किंवा काही हत्यार वगैरे किल्ल्यावर घेऊन जाऊ शकत नाही. पोलीस तिथेच आपले हत्यार व तलवारी वगैरे जमा करून घेतात आणि अशा पद्धतीने लाईनमध्ये आपल्याला वर सोडलं जातं जास्त गर्दी असल्यामुळे. नाणी दरवाजापर्यंत आलोय आणि नाणी दरवाजावरून आपल्याला प्रवेश घेता येतो किल्ल्यावर आणि चित्त दरवाजावरून आउट मार्ग ठेवलेला आहे बाहेर जाण्यासाठी. त्याच्यामुळे वर येताना चित्त दरवाजा बंद करण्यात आलेला आहे आणि पाठीमागं आपल्याला नाणी दरवाजा पाहायला मिळतोय आणि बऱ्याच प्रमाणामध्ये शिवभक्त या ठिकाणी आलेले आहेत. आणि लाईटची सोय देखील भरपूर केली इथं. आणि नाणी दरवाजा केळीच्या पानाने सजवलाय. पोलीस आहेत, सगळे व्हॉलंटियर आहेत. अरे थांबा ना बाई. सर्व शिवभक्तांना नम्रतेची विनंती आहे, वरती जाम झालाय, आपल्या आहे त्या जागा बसून घ्यायचं आहे. गर्दी जास्त होऊन चेंगराचेंगरी टाळण्यासाठी पोलिसांनी आणि प्रशासनाने योग्य नियोजन लावून वेळोवेळी थोडे म्हणजेच काही प्रमाणामध्ये शिवभक्त वर सोडले जायचे टप्पे करून आणि सिंगल लाईनने वगैरे, कारण वरून खाली येणाऱ्यांसाठी पण रस्ता सोडला होता. पायरी मार्ग अरुंद असल्यामुळे एकदाच जास्त लोकांना सोडण्यात येत नव्हते. योग्य प्रकारे प्रशासनाने नियोजन केलं होतं, त्याचा खूप फायदा झाला. जवळपास 1.5 तासाच्या ट्रेक नंतर आम्ही आता महादरवाजाच्या जवळ पोहोचलोय. इतका वेळ लागला नसता पण गर्दीमुळे लागतोय. फायनली आम्ही महादरवाजाजवळ पोहोचलो. हे बघा गोमुख पद्धतीचा महादरवाजा.
हरवला का काय? चुकलं जरा. बरं खांद्यावर बसला नाही. जेवण झालंय आता आणि आता आम्ही निघतोय होळीच्या माळाकडं. शिरकाई देवीचं बरेच महाराजांचं दर्शन घेऊ आणि पाऊस नाही तोपर्यंत आराम करण्याचा प्लॅन आमचा ठरला आहे. म्हणजे जर समजा पाऊस आला तर काय आराम होणार नाही. एक तासभर जागा शोधली बसण्यासाठी आणि फिरून फिरून जिथून सुरुवात केली ती तिथंच शेवट झाला आणि जागा चॉईस केली. काय आता काय कुठं कुठं पण कुणी पण झोपले त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. आपण पण तसं झोपावं लागणार थोडासा आराम. आणि हा ब्लॉग आपण इथंच सेंड करू. उद्याचा 6 जानेवारीचा राज्याभिषेकाचा ब्लॉग तो नवीन टाकू. तो पण ब्लॉग तुम्ही नक्की पाहू.